चला तर मग आपल्याला बघायचंय रिफ्रॅक्शन. आपला 6वा लेसन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, त्याच्यात काय बघायचंय? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सेकंड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक आणि प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे, मग आता रिफ्रॅक्शन ही प्रोसेस काय रे ते बघू. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? रिफ्लेक्शन म्हणजे काय? मग रिफ्लेक्शन म्हणजे काय? द प्रोसेस थ्रू विच लाईट रेज फॉलिंग ऑन द सरफेस ऑन अ ऑब्जेक्ट आर सेंट बॅक इट्स कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? तर अशी एक प्रोसेस असते की तिच्यात ऑब्जेक्ट वरती लाईट फॉल होतो, म्हणजे जिथून प्रकाश पडतो त्या सरफेसवरती ऑब्जेक्टच्या, तो काय होतो? परत परावर्तित होतो. आलं लक्षात? परावर्तित म्हणजे तो परत येतो, रिटर्न बॅक येतो, सेंट बॅक. ठीक आहे, त्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन? प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते 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 लॉज आहेत बरं? फर्स्ट आहे द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. आलं लक्षात? नंतर इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल ला इन द सेम प्लेन. आणि तिसरा द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. हे तिन्ही नियम आपण इयत्ता 8वीत शिकलेलो आहोत. समजलं? नंतर वी हॅव सीन दॅट जनरली लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. बिकॉज ऑफ दिस इफ an opaque object lie in its path, a shadow of the object is formed. मग आपल्याला आपण बघितलेलं आहे की लाईट हा काय असतो? जनरली एका सरळ स्ट्रेट लाईन मध्येच प्रवास करत असतो. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होतं? इफ अन ओपेक ऑब्जेक्ट, ओपेक म्हणजे काय? नॉट एबल टू सीन थ्रू, म्हणजे आपण ती बघू शकत नाही. आलं लक्षात? एखादी वस्तू, त्याच यामुळे प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू, ठीक आहे, ओपेक म्हणजे काय? अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते. मग काय होते? तिची शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म. वी हॅव ऑल्सो सीन इन प्रिव्हियस क्लासेस हाऊ दिस शॅडो चेंज ड्यू टू द चेंज इन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट. आणि आपण ह्या निर्माण झालेल्या छायेच्या किंवा स्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे ह्या स्थान कशा बदलतात याचाही आपण अभ्यास मागच्या इयत्तेत केलेला आहे. ठीक आहे, पोझिशन कशा चेंज होतात तुम्हाला माहिती शॅडोच्या, ते कसं चेंज होतं ते आपण बघितलेलंच आहे. बट लाईट कॅन बेंड अंडर सम स्पेशल सर्कमस्टन्सेस ॲज वी सी बिलो. म्हणजे काय होतं? परंतु काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वाकू शकतात. म्हणजे काय होतं? ते लाईट कॅन बेंड कशात? सम स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत लाईट काय होतात? वागतात. मग ते आपल्याला बघायचं. आता कोणती परिस्थिती ती काय आहे? ठीक आहे, ते बघू आपण. मग आता काय आहे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय बाळांनो? प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे तिथे? आपल्याला एक प्रयोग करायला दिलेला आहे. मटेरियल ग्लास, 5 रुपीज कॉइन, पेन्सिल, मेटलिक वेसल एक्सेट्रा. म्हणजे काचेचा ग्लास, 5 रुपयांचे नाणे, पेन्सिल, धातूचे भांडे एवढं. ठीक आहे, आता ऍक्टिव्हिटी पहिली आणि ऍक्टिव्हिटी दुसरी असं त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या ऍक्टिव्हिटीत बघू काय दिलेलं आहे. टेक अ ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल इट विथ वॉटर. म्हणजे एक पाण्याने भरलेला काचेचा ग्लास घ्यायचा आहे. ठीक आहे, ट्रान्सपरंट असेल तो. देन सेकंड, डीप सम पोर्शन ऑफ पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर. मग तुम्हाला बघायचंय त्यात पेन्सिल उभी करायची आणि ती अर्धवट बुडवायची पाण्यात आणि बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करायचंय. आलं लक्षात? नंतर थर्ड, नाव वी कीप द पेन्सिल इन्क्लाइन टू वॉटर सरफेस अँड ऑब्झर्व इट्स थिकनेस. म्हणजे काय? आता पेन्सिल आहे ना तिरकी ठेवायला लावलेली आणि त्यांनी निरीक्षण करायला लावलंय. आता ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये बघू. कीप अ 5 रुपीज कॉइन इन अ मेटलिक वेसल. म्हणजे एका धातूच्या भांड्यात 5 रुपयांचं नाणं ठेवायला लावलंय. सेकंड, स्लोली गो अवे फ्रॉम द व्हेसल. म्हणजे भांड्यापासून हळूहळू दूर जायला सांगितलं. थर्ड, स्टॉप ऍट द प्लेस व्हेन द कॉइन डिसअपियर्स. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी थांबा की ज्या ठिकाणी तुम्हाला ते नाणं दिसणार नाही. आलं लक्षात? मग कीप लुकिंग इन द डिरेक्शन ऑफ द कॉइन. मग तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा की तुम्हाला दिसतं की नाही. मग फिफ्थ, आस्क अ फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन व्हेसल. यू विल एबल टू सी द कॉइन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस अ सर्टन हाईट. वाय डज इट हॅपन? मग एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल
अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा तुमच्या दुसऱ्या मित्राला. आणि पाण्याची पातळी ही काय एका विशिष्ट स्तरापर्यंत आली, एका सर्टन हाईट पर्यंत आली की त्यानंतर तुम्हाला नाणं परत दिसू लागेल. मग हे असं का होईल रे, कशामुळे होईल, तुम्हाला त्यांनी विचारलंय. मग आता हे बघा, इन बोथ केसेस द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड वॉटर अपियर्स टू बी थिकर दॅन द पोर्शन अबव्ह वॉटर. म्हणजे पहिल्या आकृतीत काय होतं की पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल, तर दुसऱ्या आकृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटलेली असल्याचा आभास निर्माण होईल. मग असं का होतं हे पहिल्या आकृतीतून, आणि हे दुसऱ्या आकृतीतून आपल्याला काय समजलं की ते एका सर्टन हाईटवरती का दिसेल. मग इन द बोथ ऍक्टिव्हिटीज द ऑब्झर्व इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन ऑफ लाईट व्हाईल कमिंग आउट ऑफ वॉटर. मग ह्या दोन्ही आकृतीत दिसून असलेले परिणाम म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्याचे घडून येते. म्हणजे काय होतं रे, ह्या आकृतीतून आपल्याला काय समजलं की इफेक्ट्स आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन ऑफ लाईट व्हाईल कमिंग आउट ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना जो प्रकाश येतो बाहेर, पाण्यातून जो बाहेर प्रकाश येतो असतो त्याची दिशा काय असते, बदलते. मग ती दिशा का बदलते, लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर ते असं आहे, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. म्हणजे काय, लाईट चेंजेस इज डिरेक्शन, कधी लाईट त्याची डिरेक्शन चेंज करतो, व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम, म्हणजे एका ट्रान्सपरंट मीडियम पासून तो दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जातो, ठीक आहे, तेव्हा तो त्याची डिरेक्शन काय करतो, चेंज करतो, आणि त्यालाच काय म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. समजलं. आता ऍक्टिव्हिटी तिसरी दिली त्यांनी. ऍक्टिव्हिटी तिसरी मध्ये काय आहे ते बघूयात आपण. कीप अ ग्लास स्लॅब ऑन अ ब्लँक पेपर अँड ड्रॉ इट्स आउटलाईन PQRS ॲज शोन इन फिगर 6.1. मग फिगर 6.1 हे बघा इथे दिलेलं आहे, कसं काढायचंय. मी जसं सांगते तसं या फिगरकडे पण लक्ष ठेवा. आलं लक्षात. मग नंतर त्यांनी सांगितलंय की काचेची लादी कागदावर ठेवून पेन्सिलीच्या साहाय्याने बाह्य कडा PQRS आखून घ्या. नंतर ड्रॉ अन इन्क्लाइन स्ट्रेट लाईन ऑन साइड ऑफ PQ सो दॅट इट इंटरसेक्ट PQ ॲट N. पस म्हणजे काचेच्या लादीच्या PQ या बाजूला छेदणारी तिरकस रेषा काढा. तिला PQ, हे बघा इथे PQ, आणि ही मध्ये छेदणारी एक रेषा काढली, तिला N नाव दिलं, ही काय झाली, ही PQ लाईन झाली. समजलं. नंतर Press the two pins vertically at on 2 points A and B along the line. मग नंतर A आणि B वरती तुम्हाला दोन पिना ठेवायला लावल्यात, इथे A आणि इथे B. आलं लक्षात. नंतर लुक ॲट द पिन्स A and B फ्रॉम द ऑपोजिट साइड ऑफ द स्लॅब अँड पर्स पिन्स C and D vertically so that the image of A and B are in line with C and D. म्हणजे ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून A व B टाचण्यांची प्रतिमा पहा, आणि या प्रतिमा सरळ रेषेत येतील अशा रीतीने C व D अशा दोन टाचण्या टोचा. म्हणजे हे बघा काय करायला लावलंय, इथे जर तुम्ही टाचण्या टोचल्यात ना ह्या A आणि B, तर तुम्हाला आता इथून त्या टाचण्यांची इमेज इकडे कुठे दिसते, इथे जिथे त्या दोन टाचण्या टोचलेल्या दिसतात ना त्या इकडे दिसल्या पाहिजे. मग तशा बघायच्या आणि त्यांची इमेज इथे कुठे दिसते, तुम्हाला त्यांची प्रतिमा कुठे दिसते तिथे दोन टाचण्या परत टोचायच्या. आलं लक्षात. असं करायचं. मग नंतर नाऊ रिमूव्ह द चिप अँड द पिन्स अँड ड्रॉ अ स्ट्रेट लाईन गोईंग थ्रू पॉइंट C अँड D ॲज सो दॅट इज इंटरसेक्ट SR ॲट M. म्हणजे टाचण्या व काचेची लादी बाजूला काढा व टाचण्या C व D टोचलेल्या खुणा जोडणारी रेषा बाजू SR पर्यंत वाढवा. ती SR ला M बिंदूत छेदते. मग जॉईंट points M and N, observe the incident ray A and emergent ray MD. म्हणजे बिंदू M आणि N जोडा आणि आपत्ती किरण AN व निर्गत किरण MD यांचे निरीक्षण करा. हे बघा तुम्ही इथे दोन टाचण्या टोचलेल्या असतात त्यामुळे तुम्हाला त्यांची प्रतिमा इकडे दिसते, तुम्हाला असं बघायचंय. आणि त्यानंतर इथल्या टाचण्यांची प्रतिमा इथे दिसल्यानंतर त्याच पॉइंटला त्या टाचण्या परत दुसऱ्या टाचण्या टोचायच्यात. आलं लक्षात.